श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांनी जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईविरोधात प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। या निवेदनात संबंधित आदेश तात्काळ स्थगित करून शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनानुसार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रवरा कालवा परिसरातील घरांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवत कारवाईचे आदेश देण्यात आले। 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत घरे खाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही तिथे रहिवासी आहे आणि आता पहिल्यांदाच आहे नोटीस अशी आली की डायरेक्टली शेवटची नोटीस बजावली असं म्हणून त्याच्यात उल्लेख आहे। आणि आमचं म्हणणं आहे का आम्हाला तिथंच ठेवलं पाहिजे गव्हर्नमेंटनी। आणि पाटाचं जे त्यांना पाटाची अडचण आहे, समजा ते ड्रेनेज वगैरे ते पाटात जातं असं म्हणता येईल ना, भूमिगत पाट करणारे कालवा भूमिगत करणारे असं त्यांनी त्याच्यावर पर्याय सुचवला पाहिजे। छाया साहेबराव भिवसने। आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते कशासाठी चालू आहे, काय जे आम्हाला 50 वर्ष झाले या जागेला, आमची तिसरी पिढी आहे। आमचे नातू 12वीला आहे, पेपर चालू आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला नोटीस दिली तर आम्हाला जेवण गोड लागाना, आम्हाला झोपा येईना, आम्हाला खूप त्रास होऊ राहिला। त्याच्यामुळे आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहे। आम्हाला ह्या सरकारने आमची नोंद घ्यावी आणि नम्र विनंती करून सांगते मी का आमचे घर आम्हाला मिळालेच पाहिजेत। काय झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आमचे घर आम्हाला मिळालेच पाहिजेत। आम्ही कुठेही जाऊ शकणार नाही। आम्हाला 40 ते 50 वर्ष झालेले आहे। राजेश्वरी गायकवाड बोलते मी। आम्हाला घर आमचे पाहिजे ना, आम्हालाच इतके दिवस आम्हाला नोटीस नाही दिली, आम्ही लय दिवस राहतोय, लहानचे मोठे झालो आम्ही, आम्हाला आमचेच घर पाहिजे। आम्ही घरपट्टा भरतो, सगळं भरतो आम्ही। आम्हाला आता नोटीस आले, कशाला आले हे नोटीस? याच्या आधीच यायचं ना, मतदानच्या आधी यायचं ना, आम्ही मतदानचं पाहिलं असतं, दिले बी नसते ना ते। आता नोटीस आले, घर भरवून घेतले, आमचे पैसे भरले आम्ही आता 40,000। आम्ही पहिल्यापासून जातो, लहानचं मोठं झालंय, आम्हाला हेच घर पाहिजे, आम्हाला कुठं जायचं नाही, बस एवढंच मागणं आमचं। मी सुमित्रा जाधव बोलते। आम्ही आज ह्या जागेवर 50 वर्ष झालं राहतोय आणि आमच्यावर हा अन्याय होतोय। गोरगरीब लोक रोजची रोटी कमवून खाणारे कुठे जाणारे साहेब? तुम्ही आम्हाला घराला घर द्या किंवा त्याच जागेवर आम्हाला घरकुल करून द्या, व्यवस्थित करून द्या की आमचं जीवन सुरक्षित राहील। आणि एखाद्या छोट्याशा चिमणीचं घरटं मोडू नका तुमच्या स्वार्थासाठी। आमच्याकडे तुम्ही पाया पडत जोडून येता मतदानाच्या वेळेस, तेव्हा आम्ही पण तुमचा विचार करतो आणि तुम्हाला निवडून देतो, पण तुम्ही आम्हाला विसरून जाता। जेव्हा निवडून येता तेव्हा विसरू नका आम्हाला घराला घर पाहिजे। शकत नाही आम्ही आहे त्या जागेवर राहणार आहे। आम्ही किल्ली घेतल्याशिवाय घर सोडणार नाही। आम्ही आमच्या हातात चावी द्यायची तर घर सोडू आम्ही भाडं भरायला आमच्यात ऐपत नाही। भाडं कुठं भरणार आम्ही? हातावरले आम्ही गरीब, सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत आहे आम्हाला, मग आम्ही कुठं भाडं भरणार? हम आसिफा सलीम शेख है। हम रहने वाले खिलारी बस्ती पाटका कैनाल वार्ड नंबर 6। हमारे को 8 दिन पहले नोटिस आई और हमको बोले कि तुमको 26 तारीख को तुम घर खाली कर दो, अगर नहीं करे तो 27 तारीख को हम कार्रवाई करके बुलडोजर लगा देंगे। जब ये हमारा घर ऐसा बेघर करेंगे तो हम कहाँ जाएंगे? मतदान के टाइम आते हैं, हमसे मतदान मांगते, ये करते, और अभी कोई भी हमारे तरफ आया नहीं, किसी ने कुछ बोला नहीं। और हमको बोल रहे तुम पाट के ऊपर रहते हैं, तुम्हारा घर तो 100% जाएगा, 101% जाएगा। तो हमारा घर पाट पे है, हम पाट पे रहते, तो इससे पहले फिर हम लोग को बैठन ही नहीं देना था ना, तब कहाँ गए थे? तब क्यों हमको बैठन दिया? हम 50 साल से वहाँ रह रहे, पानी पट्टी दे रहे, घर पट्टी भर रहे, फिर अभी हमारे को क्यों उठा रहे? तो उठाने का है उनको तो हमारी सोय करो, नहीं तो हमारी जो जहाँ हम रहते हमको वही रहने दो, हम वहाँ से हलने वाले नहीं है। मी नगरपालिका हद्दीत राहते। 45 वर्षापासून आम्ही नगरपालिका हद्दीत राहतो आणि आमच्याकडं म्हणजे उतारा सुद्धा आहे, आमची मालकीची जागा आहे। पण पाटबंधारे खात्याने आम्हाला 8 दिवसापूर्वी नोटीस दिला आणि ती जागा खाली करायला लावली। अक्षरशः पाहताना आम्ही घरपट्टी किंवा नळपट्टी नगरपालिकेला भरतो, पण आम्हाला पाटबंधारे खात्याने ती जागा खाली करायला लावली। तुमच्याकडे उतारा आहे, तुम्ही त्यांना दाखवला? हो, दाखवला। काय म्हणणं आलं त्यांचं?
त्यांचं म्हणणं आलं का ह्या ब्रिटिश काळापासून ह्या जागा म्हणजे आमच्या आहे, पण आता ब्रिटिशाचा काळ निघून भरपूर वर्ष गेले. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथं पुनर्वसन केलं तेव्हा यांनी आम्ही घरं बांधायला परमिशन द्यायला नव्हते पाहिजे. भरपूर लोकांनी स्लॅबचे घरं केले, तेव्हा यांनी का परमिशन दिले? यांना घरपट्ट्या नळपट्ट्या सगळं घेताना काही वाटलं नाही. पण जेव्हा आता गोरगरीब आहे ते कुठं जाणार आहे? ते 8 दिवसात कुठं खाली करणार आहे? त्यांना 8 दिवसातच घरं खाली करायला लावले. आता 10वी 12वीचे पेपर चालू आहे, रमजानचा महिना चालू आहे, ह्या लोकांनी कुठं जायचं? आणि स्वतः माझ्या घरात 4-4 पेशंट आहे आणि एकच जण काम करणार आहे. आम्ही काय करायचं, काय खायचं, कुठं जायचं? आता आमच्या पुढं काहीच मार्ग राहिलेला नाही. सरकारला आमची एवढीच विनवणी आहे तर जे आमचे हक्काचे घर आहे ते घर फक्त आमच्या आम्हाला राहू द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र. आजपर्यंत साहेब आपण फक्त हिंदी पिक्चर सिनेमामध्ये अशी स्टोरी बघितली असेल का बा घरं खाली करायचे आणि तिथं काहीतरी कमर्शियल बांधायचं. ही अशी परिस्थिती सध्या श्रीरामपूरमध्ये जोर धरती. आम्ही गेले 40 वर्षापासून तिथं राहणारे नागरिक अचानकपणे आम्हाला नोटिसा दिल्या जातात घरं खाली करा. आणि या बाबतीमध्ये तिथं कुठलाही स्थानिक नेता पुढारी आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोणी पण असू द्या, ज्या आत्तापर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलं नाही. आता आम्हाला काल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं का आम्ही आमच्या नामदार साहेबांना भेटलो, स्थगिती आणली, पण आम्हाला लेखी ते मिळालं पाहिजे. आणि आम्हाला आमचे जे हक्काचे घरं आहे तिथून आम्हाला बेदखल करू नका. लोक म्हणतात तुमचं ड्रेनेजचं पाणी काही जणांचं त्याचा तो प्रॉब्लेम आहे, पण आता जर बंदिस्तच कॅनल करणार असेल तर तो सुद्धा मुद्दा राहणार नाही आहे. तर पालकमंत्री साहेबांनी याची काळजी घेतली पाहिजे, लोकांना बेघर होऊ दिलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नांदेडच्या एका प्रचार सभेमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी एक मुद्दा मांडला का तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही 20 वर्षापासूनपेक्षा जास्त राहता त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला जागा द्यायची आमची भूमिका आहे. तर माझा असा प्रश्न आहे शासनाला का जर नांदेड महाराष्ट्रामध्ये तर आपलं श्रीरामपूर का महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? तर तोच नियम आम्हालाही लागू करावा. आम्हाला देखील तिथं सगळ्या सोयीसुविधा द्याव्या, आम्हाला कर्ज उपलब्ध होईल त्यासाठी 7/12चा उतारा देण्यात यावा, ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या परिसरात सुमारे 180हून अधिक गोरगरीब वंचित कुटुंबे वास्तव्यास असून गेल्या अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन या परिसरावर अवलंबून असल्याने अचानक कारवाई झाल्यास शेकडो नागरिक बेघर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पर्यायी जागेची व्यवस्था करावी, तसेच कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सविस्तर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. संबंधित प्रकरणात योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले असून याबाबत पुढील निर्णय लवकरच अपेक्षित आहे.